गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल श्रुतिका शिजले चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। तर आजच्या न्यू लाईफ चेंजिंग व्हिडिओचा टॉपिक ना थोडासा वेगळा आहे, थोडासा अंडरस्टँड करा की आहे ना की आपला जो डेलीचा जो म्हणजे आपला वेळ कुठे जातो ना हे बघणं आपल्यासाठी खूप खूप गरजेचं होतं। काही वेळा असं काय होतं माहितीये का, आपला टाइम ना असाच भरकटत जातो। आपण डेलीच्या रुटीननुसार ना कम्फर्ट झोन फॉलो करतो, पण तो कम्फर्ट झोन योग्य ठिकाणी नसतो आपला, बरोबर। ऑलरेडी कम्फर्ट झोन असतो। त्याच्यासाठी लाईफ तुम्हाला आहे ना तुमच्या लाईफमध्ये एक सेल्फ डिसिप्लिन फॉलो करायचा आहे। मी मागे पण एक व्हिडिओ बघितला, तो बघा तुम्ही। सेल्फ डिसिप्लिनचा एक सेल्फ डिसिप्लिन फॉलो करायचा आहे। आता हा सेल्फ डिसिप्लिन काय सांगते की तुम्हाला तुमच्या मंथमध्ये म्हणजे ह्या महिन्यामध्ये ऑगस्ट मंथ चालू होता, या ऑगस्ट मंथमध्ये तुम्हाला काय करायचं ही गोष्ट तुम्हाला माहीत पाहिजे। तुम्हाला आजच्या दिवसामध्ये काय मला गोष्टी करायच्यात हे गोष्ट तुम्हाला माहीत पाहिजे। बरं, तुम्हाला वीकमध्ये काय तुमचा प्लॅन तो तुम्हाला माहीतच पाहिजे। जर प्लॅन नसेल तर तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग प्लॅन बनवा। तुम्हाला काय करायचंय, काय अचीव करायचंय, काय मिळवायचंय, आपल्याला किती गोष्टीला बोलतात ना, आपल्याला जर सक्सेस अचीव करायची आहे, एखादी गोष्ट अचीव करायची आहे, त्या गोष्टीसाठी किती टाइम द्यायला पाहिजे। ह्याने काय होतं माहितीये का की नाही तर आपल्याला ना स्वतःला हे ऑब्झर्व करायची, स्वतः ॲनालिसिस करायची सवय लागते। आपण भरकटत नाही सहजासहजी। तुमच्याकडे तुमचा दिवस आणि वेळ कुठे जातो ही गोष्ट तुम्हाला माहीतच पाहिजे। जोपर्यंत तुम्हाला समजत नाही की तुमची वेळ आणि दिवस कुठून कुठे जातो तोपर्यंत काहीच होणार नाही। मग अशाने पूर्ण आयुष्य निघून जाईल आणि आपल्याला लाईफमध्ये ज्या गोष्टी करायच्या आहेत ना त्या राहतील बाजूला आणि आपण असंच भरकटत जाऊ। त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या लाईफचा प्लॅन बनवा। एक शांत डोक्याने विचार करा, तुम्हाला ह्या महिन्यामध्ये काय करायचंय, पुढच्या महिन्यामध्ये काय करायचंय, तुम्हाला ह्या आजच्या दिवसामध्ये काय करायचंय, तुमच्या येणाऱ्या वीकमध्ये तुम्हाला काय प्लॅन करायचा आहे, तुम्हाला येणाऱ्या महिन्यात काय प्लॅन करायचं। एक तुमच्या डोक्यात ना एक बोलतात ना तो प्लॅन असलाच पाहिजे। जोपर्यंत तुमच्या डोक्यात हा प्लॅन नाही ना की माझा आजच्या दिवस मी काय करणार आहे, उद्याच्या दिवशीमध्ये काय करणार आहे, मी या वीकमध्ये मी काय करणार आहे किंवा येणाऱ्या मंथमध्ये काय प्लॅन करणार आहे, तोपर्यंत काहीच अर्थ नाही। कारण जेव्हा आपण या गोष्टी बघतो ना तेव्हाच ना खऱ्या अर्थाने आपल्याला समजतं की आपला टाइम कुठे वेस्ट होतो। ह्याला ना ॲनालिसिस बोलतात। स्वतःचा टाइम कुठे कसा वेस्ट होतो हे बघणं खूप खूप गरजेचं आहे। आणि ह्याने माहिती काय होतं एक फायदा की आपण ना जास्त डिप्रेशनमध्ये तर जातच नाही, कारण आपल्याकडे पूर्ण मंथचा महिन्याचा प्लॅन ऑलरेडी असतो। त्याने आपल्याला माहीत असतं की मी ह्या महिन्यामध्ये मला हा समजा मला स्टडी करायचं तर मी ह्या महिन्यामध्ये हा टॉपिक कव्हर करायचा, मी माझ्या दुसऱ्या काही गोष्टी असतील। म्हणजे प्रत्येकाच्या अकॉर्डिंग तुमच्या गोलच्या अकॉर्डिंग तुम्ही बघा आणि लाईफमध्ये तुमच्याकडे मंथचा, वीकचा, दिवसाचा प्लॅन हा करायची सवय लावा आणि ही हॅबिट लावा। तुम्हाला आयुष्यभर मरेपर्यंत कामाला येईल। तुम्हाला पुढे जाऊन खूप खूप ही गोष्ट फायदा देणारी आणि खूप ही हॅबिट फायदा देणार। त्या आयुष्यात तुम्हाला तुमचा दिवस कुठे जातो हे नक्की समजेल आणि तुमचा टाईमही वेस्ट होणार नाही। तुमची टाईमची खूप बचत होईल। तुमच्या लाईफला एक